सातारा जिल्हा परिषदेत भाजप पक्षप्रतोदपदी धनंजय चव्हाण यांची निवड। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा जिल्हा परिषदेत पक्षप्रतोदपदी धनंजय चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केले। निवड जाहीर होताच जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी धनंजय चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन व सत्कार करून गौरव करण्यात आला। धनंजय चव्हाण यांनी यावेळी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पडत जिल्हा परिषद पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी व विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहील असं सांगितले। त्यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेत भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी धैर्यशील दादा कदम, जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियाताई शिंदे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।